गेल्या वेळी आपण मूळचा विषय घेण्याच्या ऐवजी आपण पंचीकरणाचा विषय घेतला होता. त्या पंचीकरणाशी जोडूनच मनोरमाताईंनी एक शंका उपस्थित केली की पंचीकरण होतं त्यावेळी आपण एकातून एक जन्माला येतं. आपण बोललो की आकाशातून वायू, मग वायूमधून अग्नी, म्हणजे आता आकाशाचा जो भाग आहे त्या मूळ पंचीकृत आकाशामध्ये अर्ध आकाश आहे आणि एक अष्टमांश बाकीचे 4 महाभूत आहेत. तर अशी ही महाभूत त्या पंचीकरणामध्ये तयार होतात. तर आता महाभूत तयार होत असताना आकाशातून वायू झाला, वायूतून पुढे अग्नी झाला, अग्नीतून जल आणि जलातून पृथ्वी. तर त्यांनी अशी शंका उपस्थित केली की जलाला आधार पृथ्वीचा असतो. आपण पृथ्वीवर पाणी आहे असं म्हणतो. तर जलातून पृथ्वी होते, तर तेव्हा जलाला आधार कशाचा असतो? तर आता आपल्याला त्या विषयाचा विचार करताना, म्हणजे कारण आपण घेतलाच होता विषय म्हणून त्याच्यावरती आपण थोडंसं बोलून आपल्या विषयाकडे वळूया. आकाश हे जे महाभूत आहे, हे महाभूत त्याच्या ठिकाणी जे लक्षणं आहेत ती लक्षणं निर्गुणाची प्रकट केलेली आहे. म्हणजे आपल्याला आकाश जे आहे ते जवळजवळ परब्रह्माच्याच स्वरूपाचं आहे असं म्हणायला काही प्रत्यवाय नाही. बदल काय आहे किंवा जास्तीचं काय आहे परब्रह्माच्या ठिकाणी, ते चैतन्यमय आहे. बाकीची आकाशाच्या ठिकाणी जडत्वाचा स्वीकार करून सगळी परब्रह्माची लक्षणं आहेत. त्यामुळे आकाश जे आहे ते परब्रह्म स्वरूप आहे किंवा ब्रह्मस्वरूप आहे असं समजावं, असं समर्थांनी आपल्याला होऊन गेलेल्या आत्ताच्या एका दशकामध्ये तो विषय येऊन गेलेला आहे. आकाशाला ब्रह्म समजा आणि वायूला प्रकृती समजा, हा त्यांचा सिद्धांत, तो त्यांनी आपल्याला सांगितलाय. आता आकाशात वायू निर्माण झाला इथे पण अडचण येत नाही. त्याचं कारण असं की संबंध पोकळी आहे आणि पोकळीत काही निर्माण होतं की नाही होतं, पोकळीशिवाय निर्माणच होत नाही. आपण काही भिंतीत स्वयंपाक करणार नाही, भिंतीने बांधलेल्या घरात स्वयंपाक करणार आहे. म्हणजे जिथे पोकळी आहे त्या पोकळीतच आम्ही राहणार आहोत. जिथे पोकळी आहे तिच्यातच आम्ही व्यवहार करणार आहोत. आम्हाला जडात व्यवहार करता येत नाही आणि त्यामुळे आकाशात व्यवहार होतो. त्यामुळे आकाशात वायू निर्माण होतो, काही अडचण नाही, कारण आमचा अनुभव आहे, आम्ही पाहतो. आता वायूतून अग्नी निर्माण झाला. अग्नीला आधार कोणाचा आहे? अग्नी सुद्धा तुलनेने सूक्ष्म आहे. आकाशापेक्षा वायू जरी अधिक, कारण आकाशाची जाणीव आम्हाला होतच नाही. कशाने जाणीव होते? कशानेच होत नाही. फक्त आम्ही कल्पनेने करून घेतो जाणीव की आकाशाच्या मध्ये जर काही दुसरं असतं तर आम्ही असे सहज चाललोच नसतो. आम्हाला कुणाला तरी धक्के देऊन पुढे जावं लागलं असतं, नाही तर हाताने असं सारून जसं पाण्यात पोहतो तसं आम्हाला चालताना काहीतरी बाजूला करत, आकाश नावाची एक वस्तू बाजूला करत आम्हाला चालावं लागतं. तसं काही करावं लागत नाही. त्या आकाशाची जाणीव आम्हाला कोणत्याच प्रकारे होत नाही. त्याचं अस्तित्व इतकं सूक्ष्म आहे, त्याचं असणं, तो सगळ्याला फक्त आता लक्षात काय ठेवायला लागतं आपल्याला की ह्या जगातल्या प्रत्येक गोष्टीला आधार कोण आहे? तर आकाश आहे. या सबंध जगतातल्या प्रत्येक वस्तूचा आधार आकाश आहे. त्या आकाशाच्या आधारात, म्हणजे जर सबंध ब्रह्मांड विचारात घेतलं तर सबंध ब्रह्मांडात आकाश भरून राहिलेलं आहे आणि सगळ्या ब्रह्मांडात भरलेलं जे आकाश आहे तेच आकाश सगळ्याचा आधार आहे. आणि त्यामुळे आधार जर काही असेल तर आधार आकाश आहे, प्रतिष्ठा आकाश आहे. सगळ्याच्या मागे जर काही आपल्याला आश्रय म्हणून उभा असेल तर तो ते आकाश आहे. हे सगळे शब्द आपल्याला माहीत असलेले आहेत म्हणून आपण म्हणतो ना, कुणाच्या आश्रयाने उभा राहिला? तशी ही सृष्टी कुणाच्या आश्रयाने उभी राहिली? आकाशाच्या. प्रतिष्ठा म्हणजे प्रकर्षेन तिष्ठ, तिष्ठ म्हणजे राहणे आणि प्रकर्षाने राहणे. म्हणून आकाश ही या जगाची प्रतिष्ठा आहे किंवा ह्या ब्रह्मांडाची प्रतिष्ठा आहे. याचा अर्थ ते आहे म्हणून हे सगळं ब्रह्मांड आहे. हे एक झालं. म्हणून आकाश आम्हाला जाणवत नाही, आकाशाचा आम्ही अनुभव घेत नाही,
तरी आकाशाशिवाय व्यवहारच होत नाही. आकाश आहे म्हणून आमचा सगळा व्यवहार आहे. आकाशामध्ये वायू आहे. वायू आम्हाला जाणवतो, हो जाणवतो. आता पंखा फिरतोय, त्या पंख्याचा वारा आपल्यापर्यंत आला की आपल्याला कळतं की इथे वायू आहे आणि त्या वायूला आम्हाला पाहिजे म्हणून गती दिली आहे आणि म्हणून आम्हाला पाहिजे त्या गतीने आम्ही तो वायू फिरवतो आहोत. तर आता तो आम्हाला जाणवतो, त्यामुळे वायूची जाणीव आहे आम्हाला. आता अग्नी तो वायू जो आहे तो आकाशाच्या आधाराने त्याच्या पोकळीत आकाशासारखाच सर्व दूर, म्हणजे विदाऊट रिझर्वेशन, कुठेही वायू नाही अशी स्थिती नाहीच आहे आणि तो सर्व दूर भरलेला आहे. म्हणून आपण काय म्हटलंय की वायू काय आहे? प्रकृती आहे. प्रकृती म्हणजे शक्ती आहे. म्हणजे एक अगदी समर्थांचं तत्वज्ञान लक्षात ठेवायचं म्हणजे ही गोष्ट अगदी आपण काळ्या दगडावरची पांढरी रेघ असं लक्षात ठेवायचं की आकाश म्हणजे ब्रह्म आणि वायू म्हणजे प्रकृती किंवा शक्ती. हे बिलकुल विसरायचं नाही, म्हणजे नाही, हे कायम मनात ठेवायचं. कारण का की शक्ती नाही अशी जागा नाही तत्वज्ञानामध्ये आणि वायू नाही अशी जागा ब्रह्मांडात नाही. त्यामुळे सर्वदूर जशी शक्ती आहे तसा सर्वदूर वायू आहे. आणि हा कशातून निर्माण झालाय? कशात निर्माण झालाय? कशामुळे निर्माण झालाय? आकाश. की जे आकाश ब्रह्म आहे, आकाश ब्रह्मामुळे निर्माण झालंय. सगळं काही ब्रह्मात निर्माण झालंय आणि सगळं काही ब्रह्मांनी निर्माण केलं. आता अग्नी आहे. अग्नी काही वायूसारखा सर्वदूर पसरलेला नाहीये. असं जर सगळीकडे पसरला असं तर काही पुढे राहिलंच नसतं, काही निर्माणच झालं नसतं. तो त्या त्या मर्यादेमध्ये त्या त्या गुणधर्मांनी प्रकट होतो. आता आधी अग्नी प्रकट झाला म्हणजे आकाश, वायू, आणि त्यानंतर जेव्हा अग्नी प्रकट झाला तेव्हा अग्नीला प्रतिष्ठा कोणाची? दोघांची, आकाशाची आणि वायूची. त्या प्रतिष्ठा म्हणजे काय? आधार. त्या दोघांच्या आधारावरती अग्नी उभा राहिला. आता प्रश्न त्यांचा जो आहे तो असा आहे की जल कसं उभं राहिलं? वॉटर कॉलम कसा उभा राहिला? आता समुद्र हा जर एक वॉटर कॉलम आहे, सगळे समुद्र एकमेकांना जोडलेलेच आहे, सगळे जलाशय एकमेकांना जोडलेलेच आहे. पण आपण जर नकाशा पाहिला तर त्या जलांच्या मध्ये जलाला कोणी धरलं? मग जर पृथ्वी नंतर झाली म्हणता तर मग त्या जलाला कोणी धरलं? त्या जलाला पण आकाशाने धरलं. म्हणजे आमचं अज्ञान काय आहे? पाण्यावर जर कोणाचा अधिकार किंवा पाण्याशी जर कोणी निगडीत असलं तर कोण निगडीत आहे? तर पृथ्वी आहे. पृथ्वी आहे म्हणून त्याच्यावर जल आहे अशी आमची धारणा आहे. आम्ही आणि बघतोच ना, आपण बादलीमध्ये पाणी ठेवतो. असं काही आपल्याला आता पाणी पाहिजे इथे आणि आपल्याला शॉवरने आंघोळ करायची आहे तर आपण काही 2 बादल्या पाणी ते शॉवरकडे फेकून ठेवत नाही की ते तिथे वॉटर कॉलम तयार झालाय आणि मग झालं त्याच्या खाली शॉवरला काय स्पीड पाहिजे तो लावला की ते पाणी असं नाही होत. आपल्या दृष्टीने ते पाणी कशाच्या तरी आधाराने आकार घेतं आणि म्हणून आपण वरती टाकीत ठेवू, कशातही ठेवू, पाईपमध्ये खेळू. पण ही सृष्टी निर्माण होताना जे पाण्याचे गुणधर्म आहेत ते गुणधर्म प्रकट होताना पाणी जे आहे ते पाणी पृथ्वीच्या आधाराने राहत नाही. ते पाणी आकाशाच्या आधाराने, वायूच्या आधाराने आणि पुढे अग्नीच्या आधाराने ते राहतं. म्हणजे जलाला आधाराकरता पृथ्वीची गरज नाही. आता त्यानंतर पृथ्वी निर्माण होते आणि असं जर नसतं, जर जल स्वतंत्रपणे राहू शकलं नसतं तर प्रलयाच्या वेळी जेव्हा पृथ्वी नष्ट होते तेव्हा नष्ट झालेली पृथ्वी जलामध्ये जाते. आता हे जे जल आहे हे जल अग्नीमध्ये जातं आणि अग्नी मग वायूमध्ये आणि वायू आकाशामध्ये. हे सगळं सांगितल्यानंतर सुद्धा आपल्याकडे आणखीन एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे जेव्हा केव्हा सृष्टीचा प्रलय होतो तेव्हा प्रलय झाल्यानंतर अगदी स्वर्ग, कारण का तर ब्रह्मांडामध्येच स्वर्ग अंतर्भूत आहे म्हणून अगदी स्वर्गापासून ते भूलोक म्हणजे भुवः स्वः हे तीनही लोक काय होतं त्यांचं? नुसतं पृथ्वी जलमय नाही होत, नुसती पृथ्वी नष्ट नाही होत. ते म्हणतात की या ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या स्वर्ग लोकापर्यंत सगळं काही जलमय होतं. म्हणजे सगळ्यात शेवटी काय शिल्लक राहतं
तर त्यांच्या दृष्टीने पुन्हा जलच शिल्लक राहतं आणि सगळं काही जलरूपामध्ये राहतं. म्हणजे त्यावेळी जलाला कोण आधार असतो? त्यावेळी जलाला पुन्हा कोणी आधार नसतो. त्यावेळी जलाचा आधार शेवटचा जर काही राहत असेल, वायू सुद्धा प्रभंजन वायू निर्माण होऊन तो सुद्धा जेव्हा आकाशात निघून गेला आणि तरीही जर जल शिल्लक राहिली, जल म्हणजे जी शेवटची प्रलयाची अवस्था आहे ती जर जलमय शिल्लक राहिली, तर ते जल राहिलं कुणाच्या आधाराने? तर ते जे कोणतं जल असेल ते आपल्या कल्पनेने, आपल्याला त्याचा आधार नाही आहे आपल्याजवळ, पण आपल्याला एक म्हणता येईल ते पंचीकृत जल असणार नाही. ते जल त्याच्या मूळ रूपातलं असेल. ते आकाश आहे ते त्याच्या मूळ रूपातलं, म्हणजे निखळ आकाश असेल, निखळ जल असेल, त्याचा आमच्या ह्या त्रिगुणातल्या जलाशी किंवा आकाशाशी संबंध, पंचीकृत जलाशी किंवा आकाशाशी संबंध त्याचा असणार नाही. आणि त्या आकाशात जल शिल्लक राहील. हे माणसाच्या जीवनामध्ये हे केव्हा शक्य आहे की जे फक्त जलमय राहिलं आहे? तेव्हा शक्य आहे जेव्हा कल्पांचा अंत झाला आणि नवीन कल्प सुरू व्हायचा आहे. मधला काळ जातो, पण तेव्हा काही ब्रह्मांड नष्ट होत नाही. त्यावेळी फक्त पृथ्वी पूर्ण जलमय होते. आता ती नुसती पृथ्वी जलमय होते का सगळं ब्रह्मांड जरी त्याचं, तर कोणाला माहिती काय होतं. पण जे काही ते म्हणतात जलमय होतं, ते आपल्याला असं सांगतात की हे सगळंच्या सगळं स्वर्गापर्यंत जे काही आहे तो 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 सगळा व्याप ब्रह्मांडाचा जलमय होतो. तो जो जलमय भाग आहे ते जल आहे ते कुणाच्या आधाराने राहतं? ते केवळ ब्रह्माच्या आधाराने राहतं. म्हणजे आम्हाला कन्फर्मेटरी टेस्ट कशाची मिळाली? आम्हाला एकाच गोष्टीची मिळाली की एका ब्रह्माशिवाय या जगाला दुसऱ्या कशाचाही आधार नाही. ते दुसऱ्या कशाचाही आधार घेत नाही, एक ब्रह्माचाच ते आधार घेतं. तर आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. तर आता पंचमहाभूताचा आपल्याला काही आपल्या मनामध्ये शंका असली, पुन्हा कोणी विचारली तरी आपण त्याचा विचार करू, पण आत्ता तर आपली संपली आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला एक ते जे पुस्तक आहे सिक्रेट असतं आपलं, ते आता एकदा बघायचंय. ते मी काढून ठेवलं, मला परवा लक्षात आलं की म्हटलं पुढच्या वेळी आपण तोही विषय एकदा घेऊ. आणि आता मी मुद्दाम समोर वर ठेवलंय काय त्याची काय संकल्पना आहे आणि त्यांनी ज्या गोष्टी किंवा ज्याचे आधार त्याच्यामध्ये दिले त्याच्यापेक्षा कितीतरी मोठे आधार किंवा अधिक शास्त्रीय आधार आपल्याकडे आहेत. आपण त्याची चर्चा करू पुढच्या वेळी. आता आज आपला जो विषय आहे, हा 7वा हे समास आहे, याच्यामध्ये प्रत्यय निरूपण किंवा विवरण असं म्हटलेलं आहे. आता त्यांनी आत्तापर्यंत थिअरॉटिकली विषय समजून घ्या किंवा वैचारिक पातळीवरती विषय समजून घ्या. एक तत्वज्ञान आता जसं आपण समजून काही आपल्याला त्यातलं कळलेलं नाहीये. खरं म्हणाल तर असं आहे, ते जल आधार राहतं हे आपण नुसतं समजून घेण्याचं. कसं राहतं नाही माहिती आपल्याला, ते कसं राहतं त्याला म्हणजे परब्रह्म त्याला तोलतो. म्हणजे काय तोलतो? म्हणजे या ब्रह्मांडामध्ये असं एखादं ब्रह्मांड जर नुसतं जलमय आहे असं म्हणतात की या आपल्या ब्रह्मांडाच्या भोवती सुद्धा आणखीन बाहेर 5 तरी समुद्र आहेत जलाचे. मग त्या जलामध्ये मध आहे, त्या जलाचे म्हणजे द्रवरूप आहे, त्याच्यामध्ये जल आहे, त्याच्यामध्ये दुग्ध आहे, अशा प्रकारचे क्षीर समुद्र, तसा क्षार समुद्र सुद्धा आहे, गोड्या पाण्याचा सुद्धा समुद्र आहे, असे काय काय आहेत. पण ते समुद्र कसे आहेत या ब्रह्मांडाला त्यांनी वेढलं. म्हणजे आपण एवढीच कल्पना करतो की जसे तारे आहेत, की जसे तारे कोणत्याही आधाराशिवाय परस्परांच्या मधल्या आकर्षणाच्या शक्तीवर म्हणजे इंटरप्लॅनेटरी फोर्सेस, त्या फोर्सेसवरती ती सगळी ग्रहमाला आणि ते सगळे तारे त्या ठिकाणी विद्यमान आहेत. जेव्हा त्यांच्यातला फोर्स म्हणजे इंटरप्लॅनेटरी फोर्समध्ये एवढासा जरी फरक पडला तरी एखाद्या प्लॅनेटचे ठिकऱ्या उडतात, ग्रहाच्या ताऱ्याच्या, किंवा उल्कापात होतो, ते सुटतं, त्याच्यापासून तुकडा पडतो, नाही तर ते सुटतंच मुळामध्ये. तो तारा तरी सुटतो, तो ग्रह तरी काय जे असेल ते आकाशामध्ये ते सुटलं की अवकाशामध्ये असणारा जो एवढा प्रचंड दाब आहे की ज्या दाबामध्ये हे सगळं ठेवलेलं आहे. कारण सगळा एक प्रत्येकामध्ये असणारा एक शक्तीचा आपल्यावरती सुद्धा आहेच ना. आपण शाळेमध्ये शिकतो की या पृथ्वीवरती सुद्धा हवेचा दाब आहे. तो दाब आमच्या शरीराला नैसर्गिक झालाय. तसाच आकाशामध्ये
तोच दाब नैसर्गिक आहे. त्या सगळ्यांच्या मध्ये तो दाब जरी असला किंवा तो फोर्स जरी असला तरी तो फोर्स त्यांना काही करत नाही किंवा तो फोर्स त्यांना जाणवत नाही. जाणवतो केव्हा? जेव्हा तो आपल्या जागेवरून सुटतो तेव्हा. तो जागेवरून सुटला की त्याचं जे सामर्थ्य आहे ते त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करतं आणि मग त्याचे उल्कापात होतात. ते सगळे काही आपल्याच पृथ्वीवर येऊन पडतात असं नाही, कुठे कुठे पडत असते. आपल्याकडे उल्कापात झाला की तो आपल्याला कळतो, इतरत्र झाला तर आपल्याला कळत नाही. त्यामुळे उल्कापात होणं आणि ते त्याच्या स्थानावरनं भ्रष्ट होणं ही जशी आपल्या मनामध्ये एक तर्कसंगती आहे, तशीच तर्कसंगती आपल्या मनामध्ये आहे की आकाश असा आधार आहे की जे सगळ्याला आधार देणार आहे. त्याच आधार अशा आकाशामध्ये जिथे पुष्कळ दाब आहे, जिथे पुष्कळ फोर्स आहे, जिथे पुष्कळ वेग आहे असा वायू आहे. आणि त्याच वायूमध्ये कुठे ना कुठेतरी स्वतंत्रपणाने कशाच्या तरी आधारावरती अग्नी प्रकट होतो आहे. कधी कोणताही आधार असेल त्याला, म्हणजे जसं एखादा ज्वलनशील वायू आहे, नाहीतर पेटणारं इंधन आहे, नाहीतर पेटणारं तेल आहे, कशाच्याही आधारावर. तसंच हे जे जल आहे ते या तिघांच्या आधारावरती आधार असू शकतं. ह्या सगळ्या ज्या कल्पना आहेत इथे त्यांनी आपल्याला 2 विषय मांडले या प्रत्यय निरूपणामध्ये, की कल्पनेने विषय समजून घेणे. आत्म आणि अनात्म त्यांचा या संबंध 30 ओव्यांचा जर मतितार्थ किंवा त्याचं सार काढायचं तर त्यांना एवढंच म्हणायचं आहे आपल्याला की पहिल्यांदा आत्मा अनात्म विवेक करा, की आत्मा काय आहे आणि अनात्म काय आहे, किंवा आत्म काय आहे अनात्म काय आहे, शाश्वत काय आहे अशाश्वत काय आहे, याचा आधी निवाडा करा. आणि याचा निवाडा केल्यानंतर म्हणजे कशाच्या पातळीवर निवाडा करायला सांगितलं आहे? चैतन्याच्या पातळीवर. आत्म म्हणजे चैतन्य आणि अनात्म म्हणजे जड आहे. म्हणजे चैतन्य आणि जडाचा निवाडा करा. निवाडा करताना काय स्वीकारायचं? चैतन्य. त्यामुळे चैतन्य काय आहे एवढं बघत राहा आणि जे जड आहे ते टाकत राहा. हा त्यांनी सांगितला पहिला निवाडा करा. दुसरा निवाडा काय करा? सार आणि असार, प्रकृतीत शिरा. या प्रकृतीत आल्यानंतर याच्यामध्ये कोणतंच आत्म नाहीये, जे शाश्वत टिकणारं कोणतंच नाहीये. हे जे जे दिसतं आहे, भासतं आहे ते सगळं नाशवंत आहे. मग या सगळ्या नाशवंतामध्ये काय टाकायचंय आणि काय स्वीकारायचंय? स्वीकारलंच पाहिजे. रोज सकाळ झाली की तोंड धुतलंच पाहिजे, भूक लागली की जेवलंच पाहिजे, शरीर स्वच्छ ठेवण्याकरता आंघोळ केलीच पाहिजे, 4 लोकांच्या मध्ये वावरताना वस्त्र प्रावरण घातलीच पाहिजेत. मनुष्याला हे सगळं यातलं असार आहे म्हणून कोणी अवधूत राहणारा वेगळा, पण सगळा समाज तर असा राहत नाही. सगळ्या समाजाला त्याचे व्यवहार आहेत आणि त्यामुळे असार असलं तरी स्वीकार्य आहे, असार असलं तरी स्वीकारावं लागतं. त्यामुळे अन्न जरी असार आहे तरी त्याचा स्वीकार करावाच लागतो. कारण अन्नाला आसार म्हणायला सो पोटात अन्न असल्याशिवाय शब्द फुटत नाही. त्यामुळे त्याच्या आश्रयानेच बोलायला. म्हणून ते सांगतात की प्रकृतीचा निवाडा करताना आम्हाला सार असार पाहताना सुद्धा त्या प्रकृतीशी काय स्वीकारायचं काय टाकायचं ठरवायला लागतं. आणि आत्मा अनात्माचा व्यवहार करत असताना आम्हाला कोणता व्यवहार करायला लागतो? आत्मा अनात्माचा व्यवहार करत असताना आम्हाला चैतन्यमय काय आहे आणि चैतन्यमय काय नाही याचा निवाडा कराल. त्याकरता आता आम्हाला ते विषय समजावून सांगतायत. पहिल्या 15 ओव्यात हाच विषय मांडलाय त्यांनी. निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस. निर्मळ निश्चळ निराभास, जे निर्मल आहे, निश्चळ आहे, निराभास. आकाशाचं वर्णन, ते निर्मल आहे, निश्चळ आहे, बदल होत नाही, निराभास आहे, त्यात कोणताच आभास होत नाही म्हणून तर आकाश कळत नाही. आकाश म्हणजे काय आहे आम्ही कल्पना करतो. खोल आहे, पोकळी आहे, काळं आहे, त्याच्यामध्ये आम्हाला काही समजत नाही, त्याला अंतराळ म्हणा, पण त्याचं वर्णन काही करता येत नाही. ते निश्चळ आहे. तयास दृष्टांत आकाश म्हणजे निर्मळ निश्चळ निराभास जी ब्रह्मवस्तू आहे ती कोणत्या दृष्टांताने समजून घ्यावी? आकाश. म्हणून तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश. आता आपण म्हटलं तर पोकळी,
अवकाश पसरला पैस, पैस मांडले दुकान, पुष्कळ लांब लचक पसरलं, म्हणजे त्याला मर्यादा नाहीच आहे. आकाश सर्व दूर पसरलेलं आहे. आधी पैस मग पदार्थ. आधी पैस म्हणजे आधी अवकाश असल्याशिवाय त्याच्यामध्ये पदार्थ म्हणजे काही जन्माला येऊ शकत नाही. इथे जमीन, लोक म्हणाले आम्हाला अगदी सदाशिव पेठेमध्ये पुष्कळ मोठा 4 एकराच्या जागेवरती बंगला बांधायचा आहे. काढा तर सदाशिव पेठेत 4 एकर सलग जागा, कुठे मिळणार आहे तुम्हाला? म्हणजे पैस मिळाल्याशिवाय तिथे बांधायला काही मिळणारच नाही. जर काही करायचं असेल तर तिथे अवकाश पाहिजे. आपण म्हणतो ना आम्हाला आता कुठले प्लॉट घेणार, आता जागा कुठे शिल्लक राहिली, असं जेव्हा माणूस म्हणतो तेव्हा काय शिल्लक नाही राहिलं? ते म्हणतात तसं पैस, जमिनीवरती पृथ्वी ही मोकळी शिल्लक राहिली नाही. तसं ते म्हणतात मोकळा अवकाश जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्हाला काही करता येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं इथे की आधी पैस मग पदार्थ, प्रत्यये पाहता यथार्थ. आता इथून प्रत्ययाला सुरुवात. प्रत्यय म्हणजे अनुभव घ्या, याचा अनुभव घ्या. कळलं का असं ते आम्हाला विचारतात. ते म्हणतात तुम्हाला हे कळलं का की अवकाश असल्याशिवाय हे जग जन्माला येत नाही. काहीतरी मोकळीक, काहीतरी अवकाश ह्याच्याशिवाय निर्माण होणं काही शक्य नाही. हे कळलं का? घ्या. प्रत्यय पाहता यथार्थ, योग्य तो प्रत्यय घ्या. प्रत्यय विना पाहता व्यर्थ सकळ काही. आणि तुम्हाला जर त्याचा अनुभव नाही आला तर व्यर्थ आहे, कारण तुम्ही काय करता आहात ते तुमचं तुम्हालाच म्हणाले कळत नाही. कारण असं की ज्याच्याशी तुम्ही खेळता आहात ती वस्तू काय आहे ती तुम्हाला कळली आहे का? तुम्हाला कळली असेल तर ठीक आहे, तुम्हाला कळली नसेल तर. म्हणून ते सांगतात की आता या वस्तूचा मी मोह केला, या वस्तूचा मला मोह आहे. जसं आता आपण पाहिलं की प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदावरनं उतरल्यानंतर त्यांना अमुक एका ठिकाणीच 5 एकर जागा हवी, नाही मिळणार, तिथे नाहीच आहे जागा. काय झालं इथे? याचा प्रत्यय योग्य घेतला नाही म्हणून आग्रह सुरू झाला की इथंच जागा पाहिजे. योग्य प्रत्यय जर घेतला तर नाही बा इथे मिळणं शक्य नाही आहे, कशा करता आग्रह करायचा इथे जागा पाहिजे म्हणून. म्हणजे आपल्या पदाचा उपयोग करून जी जागा आपल्याला मिळणं शक्य नाही त्या जागेचा आग्रह कशा करता? म्हणजे ते म्हणतात की यथायोग्य प्रत्यय घेतल्याशिवाय मनुष्य जेव्हा व्यवहार करतो तेव्हा तो व्यवहार अंगाशी येतो. आता रोज अंगाशी आहे शिवसेनेच्या तो रोजचा ताप चालू आहे. यथायोग्य प्रत्यय नाही, प्रत्यय घेतला यथायोग्य की योग्यच मनुष्य निष्कर्षाला येतो. ब्रह्म म्हणजे ते निश्चळ. ब्रह्म हे कुठल्याही प्रकारे ज्याच्यात परिवर्तन संभवत नाही अशीच वस्तू ब्रह्मवस्तू आहे. आत्मा म्हणजे तो चंचल. आता या ठिकाणी प्रत्यय घेताना त्यांना आत्मा हा शब्द अंतरात्म्याकरता वापरायचा आहे. ते सातत्याने जिथे आत्मा शब्द वापरतील तिथे अंतरात्मा शब्द आहे असं आपण धरून चालायचं. म्हणजे इथे काय आहे शब्द? तर आत्मा म्हणजे तो चंचल अंतरात्मा. आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी ते आत्मतत्व भरून राहिलेलं आहे. तयास दृष्टांत केवळ वायू जाणावा. तर आमच्या सर्वांमध्ये भरून राहिलेला अंतरात्मा तुलना कशाशी करायची आणि कशातून समजून घ्याय? वायूतून समजून घ्या. आता आपण मगाशी म्हटलं ना की वायू ही जशी शक्ती आहे तसं या देहाला चालवणारा जो आत्मा आहे तो अंतरात्मा आहे. या देहालाच नाही, या सगळ्या सृष्टीला. आपण म्हणतो तसं हे घर आहे. हे घर या रूपामध्ये ठेवणारा कोण आहे? त्याच्यामध्ये असणारा अंतरात्मा, त्या वाळूतला अंतरात्मा, त्या गजाळ्यांमधला अंतरात्मा, त्या सिमेंटमधला अंतरात्मा, सगळ्यांमधला अंतरात्मा. की ते तो सगळा अंतरात्मा जो भरून आहे तोच आमचं घर म्हणून राखतोय, तोच आमचा देह म्हणून राखतोय. त्यामुळे घर झालं काय, देह झाला काय? देहामध्ये काही वेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काही वेगळे गुणधर्म आहेत आणि घरामध्ये वेगळे आहेत असं काही नाही, सगळीकडे सारखंच आहे. आणि त्यामुळे हा अंतरात्मा सबंध ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेला आहे. तर आता ते सांगतात की तयास दृष्टांत केवळ वायू जाणावा. म्हणजे आता हा कसा समजून घ्यावा? त्यांनी आपल्याला सांगितलं तसं की हे जे ब्रह्म आहे, हा प्रत्यय जो आहे तो प्रत्यय कसा समजून घ्यावा? जे जे निश्चल आहे ते ब्रह्मस्वरूप आहे हा प्रत्यय घ्यावा. जे जे चंचल आहे त्याच्यामध्ये अंतरात्मा भरून राहिलेला आहे याचा प्रत्यय घ्यावा. म्हणजे ब्रह्म म्हणजे निश्चळ आणि अंतरात्मा म्हणजे चंचल. हे झाले सिद्धांत.
ते म्हणाले हा सिद्धांत आता तुम्ही विचार करा. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं विचार करून तुम्ही त्या सिद्धांताचा अर्थ तुमच्या मनाशी निश्चित करा. पुढे घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा. आता पुढचा प्रत्यय सांगितला. एक घट घेतला मातीचा. या घटाच्या मध्ये असलेलं आकाश म्हणजे ब्रह्म आहे. मोकळा घट आहे. त्याच्या आतमध्ये आमच्या दृष्टीने पोकळी, पोकळी म्हणजे अवकाश आहे. आणि ते अवकाश म्हणजे ब्रह्म आहे. ते घटाकाश म्हणजे ब्रह्म आहे. आता ब्रह्माचे विषय आता कोणाचा सांगायचा आहे? अंतरात्मा. आता घटबिंब दृष्टांत आत्म्याचा. त्या घटामध्ये पाणी भरलंय. आता त्या घटात पाणी भरल्यावर त्या पाण्यामध्ये कुणाचं तरी प्रतिबिंब पडलंय. ते जे प्रतिबिंब आहे ते पाण्यामुळे, पाणी वाऱ्याने हल्लं की, घटाला आम्ही हलवलं की प्रतिबिंब हलणार आहे. तसा हा अंतरात्मा चंचल आहे. त्यांनी सांगितलं की घटबिंब दृष्टांत आत्म्याचा, की लगेच वर लिहून ठेवायचा अंतरात्मा. त्यांनी आत्मा हा शब्द अंतरात्म्याकरता वापरला. आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी जो भरून आहे. गीताकारांनी ज्याला ईश्वर सर्व भूतानाम हृदयेषु तिष्ठती असं म्हटलेलं आहे 18व्या अध्यायामध्ये, बहुतेक 62व्या श्लोकामध्ये. त्यांनी जे म्हटलं आहे की तोच प्रत्यय आहे इथला, की घटबिंब दृष्टांत आत्म्याचा. विवरता अर्थ दोहींचा भिन्न आहे. दोन्ही ठिकाणचा अर्थ वेगळा आहे म्हणाले. आत्मा वेगळा म्हणजे ब्रह्म वेगळं, आणि हे चंचल ब्रह्म म्हणजे अंतरात्मा वेगळा. कारण घटामध्ये जेव्हा आकाश आहे तेव्हा त्या ब्रह्माला आम्ही कोणत्याच आकारात पाहत नाही, निराकारात पाहतो. आत नुसताच अवकाश आहे, आत काही नाही आहे. पण जेव्हा त्याच्यात पाणी आहे, जल आहे, आणि जेव्हा त्याच्यात आम्ही बिंब पाहतोय, बिंब पाहायला काहीतरी आधार पाहिजे ना, तो आधार जलाचा आहे. आणि त्या जलामध्ये आम्ही पडलेलं झाडाचं प्रतिबिंब असेल, सूर्याचं असेल, आकाशाचं असेल. आपल्याला बाकी कशाचं पण पाहायची गरज नाही. आता आम्ही आकाश कुठे पाहायला लागलो? त्या जलावरती. आणि आधी त्या घटाकाशामध्ये आकाश कुठं पाहिलं? कुठेच नाही. कारण आत काही नाहीच आहे. आत अवकाश आहे. आत जो अवकाश आहे ते आकाश आम्ही पाहिलंय. आणि आता जलामध्ये आम्हाला आकाश पाहायचंय. कोणतं पाहतो? त्या वरच्या आकाशाचं प्रतिबिंब. जल हल्लं की आकाशाचं प्रतिबिंब हलतं. ते हल्लं हे केव्हा कळतं? त्यातले ढग हल्ले की. आकाश हल्लेलं काय कळतं आम्हाला? तेही आम्हाला कळत नाही. आकाशात ढग आहेत तेव्हा त्याच्या सकट ते आकाश हल्लं की अरे ढग इथे होते आता इथे झाले, असे हल्ले, हे आम्हाला दिसतं. तर ते आता म्हणतात याचा अर्थ असा की हे जे चंचल रूप आहे आत्म्याचं, ते आम्ही कसं अनुभवतो? ते या प्रत्येकाच्या ठिकाणी जेव्हा प्रत्येक व्यक्ती कार्यकारी होते तेव्हा आम्ही तिच्या व्यवहारात अनुभवतो. आपण तो हे माणूस नाही आधी गरीब आहे हो स्वभाव, तो काय 2 शब्द सुद्धा बोलणार नाही, तो म्हणजे ती चांगली फटाकडी आहे, ती काय ऐकून घेणार. हे काय आहे? हे त्याच्या जलामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे. म्हणजे आमच्या मनामध्ये त्या व्यक्तीच्या विषयी जो विचार निर्माण होतो ते व्यक्तिगणिक तो अंतरात्मा त्या व्यक्तीच्या गुणदोषाप्रमाणे, गुणव्यवहाराप्रमाणे, त्याच्या गुणधर्माप्रमाणे व्यवहार करतो असं समजून घ्या, असं ते आम्हाला सांगतात. म्हणून ते सांगतात की घटामध्ये काहीही न भरता जे घटातलं आकाश आहे ते ब्रह्मासारखं आहे. समजा की ते निर्गुण आहे, निराकार आहे, निराभास आहे. पाणी घातलं आणि आकाशाचं प्रतिबिंब पाहिलं, आकाशच पाहतोय, पण आम्ही आता प्रतिबिंबानी पाहतोय. म्हणजे काय? आता आम्ही प्रत्येकामध्ये ब्रह्मच पाहतोय. आता आकाश पाहतो म्हणजे काय? प्रत्येक व्यक्ती पाहतोय. प्रत्येक व्यक्तीत काय? ब्रह्मच आहे. पण प्रत्येक व्यक्तीतलं ब्रह्म सारखं नाही आहे. दरोडेखोराच्याकडचा आता बघा कालचाच निकाल आहे. जजांनी निकाल दिला, 21 लोकांनी मिळून त्या कुविख्यात दरोडेखोराला मारला. त्यातले 3 बिचारे 10 वर्षामध्ये मृत झाले. 18 जण शिल्लक उरले. 18ही लोकांना निर्दोष सोडलं. आणि कोर्टाने आपलं जजमेंट काय दिलं त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की अहो ही सगळी जी माणसं आहेत ही माणसं तिथे मारायला नव्हतीच मुळी. कारण कोणत्याच प्रकारचा पुरावा कसा नसेल, कोणत्याही प्रकारचा आपण मारला हाच मोठा पुरावा आहे की नाही. तो माणूस मरू काय झालं म्हणजे चंचल ब्रह्म फुकट गेलं. म्हणजे झालं कसं की म्हणाले
प्रत्येक गोष्ट तो परमात्मा जे हलणारं पाणी आहे, त्या हलणाऱ्या पाण्याबरोबर जसं प्रतिबिंब बदलतं, हलतं, तसं आहे. ते चंचल ब्रह्म जे आहे, ते चंचल ब्रह्म प्रत्येकाच्या रूपाने वेगळं वेगळं प्रकट होतं. म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मध्ये सर्वाघटी परमात्मा भरून राहिला आहे कसं म्हणतो आपण, एकच अंतरात्मा भरून राहिला. अंतरात्मा एकच आहे, पण आमच्या आमच्या अविद्येच्या प्रकृती गुणांनी आम्ही त्याचा वेगळा वेगळा आविष्कार प्रकट करतो. आता ते म्हणतात की विवरता अर्थ दोन्हींचा भिन्न आहे, म्हणून ब्रह्म वेगळा आहे आणि आमच्यातला अंतरात्मा वेगळा आहे. भूत म्हणजे जितुके झाले. भूत याचा अर्थ जे जे जन्माला आलं आहे ते ते. झाले तितुके निमाले, जे जे जन्माला येणार आहे ते ते नष्ट होणार आहे. चंचल आले आणि गेले, जे जे चंचल आहे ते जन्माला येतं आणि निघून जातं, ऐसे जाणावे. अविद्या जड, आत्मा चंचल. अज्ञान आहे ते जड आहे आणि आत्मा म्हणजे ज्ञान आहे. तो जो आत्मा आहे तो चंचल आहे. आता कुणातलं ज्ञान आहे ते सांगतात. अविद्या, ज्या अविद्येमुळे हे सगळं जग निर्माण आलंय, ती अविद्या जड आहे आणि त्या अविद्येला प्रेरणा देणारी जी शक्ती आहे तिला ज्ञान आपल्याकडे. आपण सुरुवातीला समर्थांनी जेव्हा गणेशाला वंदन केलं आणि शारदेला वंदन केलं तेव्हा काय म्हटलं, गणेशाच्या रूपाने जाणीवेला वंदन केलं म्हणजे ज्ञानाला वंदन केलं, आणि शारदेला शक्तीच्या रूपाने वंदन केलं. आम्हाला ज्ञान आहे आणि आम्हाला शक्ती पण आहे. जेव्हा या दोन गोष्टी एकत्र आहेत तेव्हाच क्रिया संभवते. आम्हाला नुसती जाणीव आहे, पण आता आपल्याला थोडावरती तापानी पडलाय, फणफणत चार पर्यंत काय करतो, त्याला पायाने उठून उभं पण राहता येत नाही. म्हणजे पुष्कळ ज्ञान आहे, आता काय करावं त्याचं, पण उठता चालू नाही तर तो काय करणार आहे. त्यामुळे त्याला दोन्ही गोष्टी पाहिजे. तर इथे ते सांगतात की अविद्या ही जड आहे. अविद्येच्या ठिकाणी अज्ञान आहे. सगळा खेळ आमचा अज्ञानात आहे, हे आम्ही स्वीकारलेलंच आहे. स्वीकारावंच लागणार आहे आम्हाला, कारण आम्हाला कशाचंच यथार्थ ज्ञान नाही. आम्हाला कोणत्याच गोष्टीचं पूर्ण ज्ञान नाही, योग्य ज्ञान नाही. त्यामुळे आम्हाला जे काही मर्यादित ज्ञान आहे त्या ज्ञानाला आत्मा चंचळ, त्या चंचळ शब्दात दोन्ही आहे, जाणीव पण आहे आणि शक्ती पण आहे. तो चंचल आत्मा आम्हाला या दोन्ही गोष्टी देतो. जड कर्पूर, आत्मा अनळ. दृष्टांत दिला. कापूर काय, जड आहे, आणि अनल म्हणजे अग्नी. तर त्या ठिकाणी आत्मा जो आहे तो अग्नी आहे. तर तो अग्नी कसा त्या कापराशी एकरूप झाला. कापराशी एकरूप झाल्याबरोबर लगेच त्या अग्नीचा भडका उडला. कापूर जळला, अग्नी पण शमला, म्हणजे दोन्ही शांत झाले. जड पण थांबलं आणि हा जो आत्मा आहे म्हणजे तो अग्नी आहे तो पण शांत झाला. आता हे दोन शांत झाले, दोन्ही जळवणं तात्काळ विझवणं झालं. कापूर पण जळून शांत झाला आणि कापरामुळे तो जो प्रदीप्त झालेला अग्नी होता तो कापूर संपल्यावर तो पण शांत झाला. ब्रह्म आकाश निश्चळ जाती. तसा म्हणाले, जोपर्यंत आमच्याकडे अविद्या आहे तोपर्यंत चंचळ आत्मा आहे, जोपर्यंत कापूर आहे तोपर्यंत अग्नी आहे, आणि जोपर्यंत कापूर आणि अग्नी सानिध्यात आहे तोपर्यंत ते व्यवहार जळण्याचा करत राहतील. ज्या दिवशी खरोखरच कापूर पण संपला आणि अग्नी पण संपला त्या दिवशी काय शिल्लक राहिलं, निश्चळ ब्रह्म. ते म्हणतात की कापूर हा जड अविद्या आहे आणि अग्नी हा आत्मा म्हणजे चंचळ ब्रह्म आहे. सारखा व्यवहार चालू आहे कापराचा आणि अग्नीचा. हा व्यवहार कुठपर्यंत चालू राहील, जोपर्यंत कापूर शिल्लक आहे जोपर्यंत अग्नी शिल्लक. जेव्हा हे दोन्ही संपले त्यावेळी चंचळ ब्रह्म राहणार नाही आणि अविद्या पण. म्हणजे काय संपतं, एका वेळी अग्नी पण संपतो आणि जड पण अविद्या पण संपते. म्हणजे जड अविद्या आणि चंचळ ब्रह्म जेव्हा एका वेळी संपतं त्यावेळी शिल्लक राहतं ते निश्चळ ब्रह्म. समर्थांनी सांगितलं हे समजून घ्या. ते आम्हाला आता फक्त सिद्धांत सांगत चालले. ते म्हणतात एक 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 सिद्धांत मनाची समजून घ्या. ब्रह्म आकाश निश्चळ जाती. म्हणाले आकाश ब्रह्म जे आहे ते आकाश आहे, निश्चळ जाती. आत्मा वायो चंचळ जाती.
ब्रह्माला दृष्टांत आकाशाचा. त्याची जाती म्हणजे गुणधर्म काय आहे? निश्चळ आहे. आत्मा वायू, आत्म्याला दृष्टांत कोणाचा? वायूचा. आत्मा म्हणजे पुन्हा आता काय लक्षात ठेवायचा? अंतरात्मा. आता तो चंचल आहे, तो वायू आहे. आता चंचल जाती, त्याचा गुणधर्म काय आहे? चंचलता आहे. परीक्षावंत परीक्षिती, खरे की खोटे. ज्याला त्याची परीक्षा करता आली तो समजून जाईल की मी सांगतोय ते खरंय का खोटं आहे. आणि त्यांनी आपल्या बुद्धीने पण परीक्षा करावी की हे असंच आहे ना, त्याची खात्री त्यांनी आपल्या चिंतनाने करून घ्यावी. कारण काय चाललंय? हे प्रत्यय विवरण चाललंय. अनुभव घेत जायचंय. आता ते आम्हाला सांगतायत तुम्ही अनुभव घेत पुढे चला. जड अनेक, आत्मा एक. आत्मा अंतरात्मा. अनेक जड पदार्थ आहेत, पण त्या सगळ्यामध्ये एकच अंतरात्मा भरून राहिलेला. आपले सगळे जीव, सगळी झाडं झुडपं, सगळ्या दिसणाऱ्या वस्तू, भिंती, सगळ्या दिसणाऱ्या इमारती, सर्व काही, सगळ्यामध्ये कोण भरलेला आहे? अंतरात्मा. तो भरलाय म्हणून हे सगळं आहे. तो जर नसता तर यातलं काहीही राहिलं नसतं, यातलं काहीही आपल्याला दिसलं नसतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जड अनेक आहेत, पण सगळ्यांच्यामध्ये एकच अंतरात्मा भरून आहे. तो अंतरात्मा कसा आहे? चंचल. तो चंचल आत्मा. चंचल म्हणजे काय? त्याच्यामध्ये जाणीव आणि शक्ती दोन्ही आहे. म्हणजे आता आपण काय लक्षात ठेवायचं की परब्रह्म जे आहे ते निश्चळ आहे, अंतरात्मा जो आहे तो चंचल आहे. त्या अंतरात्म्यामध्ये काय काय अंतर्भूत आहे? त्याच्यामध्ये जाणीव आणि शक्ती या दोन्ही गोष्टी अंतर्भूत आहेत. म्हणून आत्मा वायो चंचल जाती, परीक्षावंत परीक्षिती, खरे खोटे, जड अनेक, आत्मा एक. ऐसा आत्मा अनात्म विवेक. आत्मा अनात्म विवेक. आत्मा आणि अनात्मा किंवा आत्मा आणि अनात्मा. आत्म म्हणजे चैतन्यमय आणि अनात्म म्हणजे जे चैतन्याला सोडून आहे ते. त्याचा विवेक जगावर्तविता जगन्नायक तया असं म्हणाले. ज्यांनी जगाला निर्माण केलं आहे त्याला काय म्हणावं? जगन्नायक म्हणावं, त्याला जगदीश म्हणावं, त्याला जगदीश्वर म्हणावं. ज्यांनी जगाला निर्माण केलं आहे तो. आणि जो ऐसा आत्मानात्म विवेक. आत्मानात्म विवेक म्हणजे सिद्धांत काय? की जड अनेक आहेत पण आत्मा एक आहे. म्हणजे ह्याला काय म्हणतात? ह्याला सगळ्या तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोनोइझम म्हणतात. मोनोइझम म्हणजे काय? अद्वैतवाद. मोनो म्हणजे एक, एकच फक्त मान्य केलेलं आहे, एक तत्व मान्य केलंय. कोणतं एक तत्व मान्य केलंय? एकच आत्मा आहे किंवा एकच चैतन्य आहे, एकच ब्रह्मतत्व आहे, हे मान्य केले. जड अनेक आहे. आता जगाचा विचार मांडताना सुद्धा अंतरात्मा एकच सांगितला. मग सिद्धांत काय लक्षात ठेवायचा? जीव, जगत आणि जगदीश्वर हे तिन्ही काय आहेत? एकच आहे. जीव आमच्यामध्ये आहे तो पण, हे जगत आहे दिसतं ते पण, आणि ह्याला निर्माण करणारा जगदीश्वर पण, सगळं एकच आहे. म्हणून मग आधी काय सांगितलं अर्ध्या ओवीमध्ये? जड अनेक, आत्मा एक. म्हणजे हे असं जगामध्ये जगत आणि जीव असं पुष्कळ निर्माण केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये कोण भरून राहिलेला आहे? एकटा एक आत्मा. आणि पुढे काय सांगितलं? ऐसा आत्मानात्म विवेक. हा विवेक करा. ते म्हणतात जगतातली कोणतीही गोष्ट त्या आत्म्याशिवाय नाही. त्याच्यामध्ये एकच एक आत्मा भरून आहे. आपण कोण दुसरे? मला त्याचा राग आला. ज्यांनी अद्वैताचं तत्वज्ञान जाणलं त्याला कोणाचा रागच येऊ शकत नाही, कारण दुसरा कोणी नाहीच आहे. म्हणजे रागावून जर मला त्याला दोन शिव्या घालायच्या तर मला शिव्या घातल्या पाहिजे. त्यामुळे हा कुणावर रागवणार? नाही म्हणाले. रागवायला कोणी वेगळा नाहीच आहे. ज्याला अद्वैताचं तत्वज्ञान पटलं त्याला भांडायला दुसरं कोणी शिल्लक राहिलंच नाही. त्याला त्याच्याच ठिकाणी काय करायचं ते त्यांनी करत बसावं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की एकच आत्मा आहे, बाकी सगळं जड आहे, हे मनावर पक्कट ठसवा. हा पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत, हे संबंध जग जन्माला घालणारा कोण आहे? तर तो जगदीश्वर आहे, तो जगन्नायक आहे, तो जगदीश आहे.
एवढ्या 2 गोष्टी लक्षात ठेवा म्हणाले. आता आम्हाला पुढे नेत आहेत. काय पडलं? पडला. आता इथे जड अनात्मा, चेतवी आत्मा, सर्वी सर्वे सर्वात्मा, अवघा मिळवून चंचल आत्मा निश्चळ नव्हे. आता पुढे काय आलं? जड अनात्मा, चेतवी आत्मा. आता अनात्मा कसा आहे? जड झालं, मागेच येऊन गेलं. चेतवी आत्मा, ते जे जड आहे त्या जडाकडून काम कोण? आता हा देह काय? जड आहे. या देहाकडनं काम कोण करून घेतो? आत्मा. चेतवी आत्मा, या देहाला चेतना कोण देतो? आत्मा चेतना देतो, दुसरा कोणी देतो? आत्म्याची चेतना आहे. सर्वी वर्ते सर्वात्मा, सगळ्यांच्या मध्ये तो राहतो भरून, म्हणून त्याला काय म्हटलंय म्हणाले? सर्वात्मा. सर्वांच्या अंतर्यामी तो भरलाय. कुणाला सर्वात्मा म्हटला? अंतरात्म्याला. जो अंतरात्मा आहे तोच सर्वात्मा आहे. लक्षात ठेवा. एक एक सिद्धांत त्यांनी सांगितला, पाठ करा. ते म्हणतात हे सगळे मनाशी पक्के घोका. आणि मग ते म्हणतात अवघा मिळून चंचल आत्मा निश्चळ नव्हे. आता काय काय मिळून चंचल आत्मा आहे? जग चंचल आत्मा, जीव चंचल आत्मा, नंतर त्याच्यामध्ये भरून राहिलेला अंतरात्मा किंवा सर्वात्मा काय आहे? सगळे चंचल आहे. निश्चळ कोण आहे? एक ब्रह्म. बस. निश्चळ ते परब्रह्म, जेणे नाही दृश्य भ्रम. त्या ब्रह्माच्या ठिकाणी दुसरा कोणता भ्रम संभवत नाही. विमळ ब्रह्म ते निभ्रम, जैसे तैसे. त्या विमल ब्रह्माच्या, त्यांचा आवडता शब्द विमल ब्रह्म हा त्यांचा आवडता शब्द आहे. त्या विमल ब्रह्माच्या ठिकाणी तुम्हाला काहीही संशय येण्यासारखं, भ्रमित करण्यासारखं काही मिळणार नाही. ते म्हणाले त्या ठिकाणी फक्त त्या निश्चळ ब्रह्माच्या ठिकाणी, विमल ब्रह्माच्या ठिकाणी एक शाश्वतपण आहे. आधी आत्मानात्म विवेक थोर. आधी हा विवेक करा. काय? सगळं जड विविध आहे पण आत्मा एक आहे. हा आत्मानात्म विवेक. हे सगळं जगत आहे. हे सगळं जगत कोणी निर्माण केलं आहे? जगदीश्वराने. हा विवेक करा. हे सगळं जगदीश्वराने जे जे निर्माण केलं आहे ते ते चंचल आहे. हा विवेक करा. आणि जो सर्वाघटी भरून राहिला आहे, सगळ्यांच्या पलीकडे आहे, तो निश्चळ आहे, ते विमल ब्रह्म आहे. हा निश्चय करा. आता हे सगळे निश्चय सांगितले म्हणून ते म्हणतात अहो हा आत्मानात्म विवेक फार थोर आहे. थोर आहे म्हणजे मोठा आहे. हा विवेक करणं, हे लक्षात ठेवणं, हे लक्षात घेणं मोठं आहे. मग सारासार विवेक. त्याच्यानंतर सारासार विवेक करा. सारासार विचारे संहार प्रकृतीचा. त्याचा लाभ काय होतो? ही जी प्रकृती आहे, हे जे जगत आहे, या जगताचा नाश होतो. नाश होतो म्हणजे आमच्यापासून सगळं एक एक लयाला नाही जात. आमच्या घरातला सोफा सेट उद्या उचलला, परवा आमचा LED उचलला, तेव्हा आमचा फ्रीज उचलला, असं नाही होत. हे जग आमच्या दृष्टीने नाशवंत होतं, आमच्या दृष्टीने नष्ट होतं. आमची आसक्ती त्याच्यातली संपून जाते. प्रकृती आमच्यापासून दूर जाते. प्रकृतीचा आमच्या ठिकाणी नाश होतो. आता आत्मानात्म विवेक कशा करता करायचा? तर ब्रह्माला जाणण्याकरता. सारासार विवेक कशा करता करायचा? प्रकृतीला जाणण्याकरता, प्रकृतीचा नाश करण्याकरता, प्रकृतीचा लय करण्याकरता. आता आपण पुढे जाऊ. विचारे प्रकृती संहारे. विचारांनी प्रकृतीचा संहार म्हणजे नाश करावा. दृश्य असता ओसरे. जे दृश्य आहे आमच्या समोरचं ते आम्हाला आता आकर्षित करू शकत नाही. आम्ही त्यात आता अडकून पडत नाही. आपण असं म्हणतो की हा आपण इकडे जाऊया, तिकडे जाऊया, हे बघूया. आपण म्हणतो नाही, बघितलं असतं पण 10 वर्षापूर्वी ते बघण्याची हौस होती. आता नाही राहिली. आता नाही राहिली म्हणजे काय? की आता आमचे हातपाय हलत नाहीत म्हणून राहिली नाही. वृत्ती बदलली की आता जाण्याची इच्छा नाही उरली. तेव्हा होती, 10 वर्षापूर्वी इच्छा होती. आता काय झालं? आता 10 वर्षानंतर प्रायोरिटीज बदलल्या. आता असं वाटायला लागलं आता ह्यातलं काही नको, आता दुसरं काहीतरी बघू. आता जसं मी आपल्याला पूर्वी बोलली असं मला माहिती आहे, आमच्या शेजारीच एक मुलगा राहतो. त्याची स्वतःची सगळी म्हणजे वाईन शॉप्स, नंतर लिकर शॉप्स आहेत. तर तो असा लहान आहे वयाने, 30-32 वर्षाचा आहे. तो आला आपल्याकडे. तो म्हणाला की काकू
आत्तापर्यंत म्हणाला मी दुनियादारी सगळ्या पातळीवर पाहिली, हातभट्टीपासून ते स्कॉचपर्यंत सगळं विकतो म्हणाला. त्यामुळे सगळ्या प्रकारचं गिऱ्हाईक माझ्याकडे येतं. त्यामुळे म्हणाले ही दुनियादारी काय ती पाहिली, आता कंटाळा आला म्हणाला. मी आता 30-35 वर्षाचं झालो, पुष्कळ पैसा मिळवतोय, सगळं माझं व्यवस्थित चाललंय, आता मला तुमच्या क्षेत्रातलं जाणायचं. म्हणतो आला तर म्हणलं आता हे पुष्कळ झालं, आता मला हे जाणायचं की आता हे काय आहे. तर तसं इथे त्यांनी इथे सांगितलं ना की विचारे प्रकृती संहारे, दृश्य असताचं ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे, अध्यात्म श्रवणे. तो अंतरात्मा जो आहे, तो अंतरात्मा म्हणजे आमच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य आहे ते कशात प्रवेश करतं, ते निर्गुणात. निर्गुणात म्हणजे ब्रह्मात. म्हणजे हळूहळू ब्रह्मात राहण्याची इच्छा निर्माण, व्यवहार करता करता मनुष्य व्यवहार करता करता हा विचार ठेवेल. समर्थ म्हणतात आम्ही तुम्हाला काय सगळं सोडायला सांगत नाही, प्रकृतीचा संहार करा म्हणजे सगळं टाका आणि आमच्या मागे या असं मी नाही सांगत. समर्थ म्हणतात आम्हाला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की हा सगळा व्यवहार करत असताना आपण कशाचा करतो, कशाशी करतो, कुणामुळे करतो हे समजून घ्या ना. हे म्हणाले जसं तुम्ही समजून घ्याल तसं हळूहळू तुमच्याच अंतःकरणामध्ये असा पालट पडत जाईल की तुमचा व्यवहार व्यवहाराच्या जागेवर राहील. तुम्ही व्यवहारापासून वर जा, तुम्ही व्यवहारापासून वर उचला, चढता अर्थ लागला. अगदी ह्याच शब्दात ते आता आपल्याला सांगतायत की वर चढायला लागलो तर त्याला आम्हाला अर्थ कशाचा लागेल, चढत जाण्याचा अर्थ लागेल. आम्ही वरवर कसे जाऊ त्याचा अर्थ कळेल. तरी अंतरात्मा चढतची गेला. जर आम्हाला वर जाणारा अर्थ समजला तर आमचा अंतरात्म्याची प्रगती कोणत्या दिशेने होईल, ऊर्ध्व दिशेने होईल. आणि जर उतरत्या अर्थे उतरला भूमंडळी, जर उलटा अर्थ लावत चाललो आम्ही तर चाललो मागे, चाललो मागे. अरे कशा करता, कारण हा जो उलट्या अर्थाने आपल्याला काय लाभणार आहे, काही लाभणार नाही. जर असा उलटा अर्थ करत गेलो तर अरत्र आणि परत्र दोन्हीकडे आपण शून्य राहू, अर्थासारिखा आत्मा होतो. आता त्यांनी आपल्याला आणखीन आपल्या व्यवहारात अर्थासारिखा हेतूसारखा, अर्थासारिखा जो अर्थ लावतो त्यासारखा, दोन्ही अर्थ घेतले तरी काही अडचण नाही. अर्थासारिखा आत्मा होतो म्हणजे कोणत्याही घटनेचा अर्थ आम्ही जसा लावतो त्याप्रमाणे आमचा अंतरात्मा आम्हाला कौल देतो. आम्ही चांगल्या तऱ्हेने विचार करत राहिलो, अंतरात्मा आम्हाला चांगला कौल देतो. आम्ही वाईट तऱ्हेने विचार करत राहिलो, अंतरात्मा आम्हाला वाईट कौल देतो. म्हणून अर्थासारिखा आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो. त्या आत्म्याला जिकडे आम्ही, ते चैतन्य आहे हो, नुसती शक्ती आहे. जसं आपलं इलेक्ट्रिक कनेक्शन घरामध्ये आणलं ते आम्ही ट्यूबला लावायचं का फॅनला लावायचं का फ्रीजला लावायचं का टीव्हीला लावायचं, त्याला काही फरक पडत नाही. ती शक्ती आहे, तुम्हाला जिथे लावायचंय जोडायचंय तिथे जोडा. तसं ते म्हणतात अर्थासारिखा आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो, अनुमाने संदेही पडतो काही एक. आता कशा विचारांनी राहावं म्हणतात, जो विचारांनी राहतो त्याप्रमाणे आत्मा व्यवहार करतो अर्थासारखा. अर्थ कशाचा, आत्तापर्यंत जे आम्ही शिकत आलो त्याचा. समर्थ म्हणतात जे मी तुम्हाला शिकवलं त्याचा, त्याच्या अर्थाप्रमाणे व्यवहार करत निघा, तुमचा आत्मा त्या दिशेने चालेल. आणि जर तुम्ही अनुमान काढत चाललात तर, आता इथे अनुमान चालू, काय अनुमान, अहो तुम्ही जर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर आम्ही विरोधी, अरे तुमच्याशी एकीकडे बोलताय, आम्ही बोलणी करतो. आता बोलणी तुमच्या बरोबर राज्य करायचंय म्हणून करतोय ना, आणि तुम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर आम्ही तुमच्या, किती हास्यास्पद. हे कोणता अनुमान आहे, हा कोणता तर्क. अनुमान म्हणजे तर्क. जो तर्क आपण उभा करतो म्हणजे त्यांनी सांगितलं शहाण्यासारखा तर्क करा. जो तर्क करायचा आहे तो योग्य करा. आणि ते म्हणतात तर्कात उतरूच नका. अध्यात्मात तर त्यांनी आपल्याला सांगितलं तुम्ही नकाच उतरू. कुठे राहा अध्यात्मात, तत्वातच राहा, तत्वज्ञानातच राहा. तुम्ही त्या तत्वज्ञानावर तर्क मांडायला जाऊ नका. तत्वज्ञानाने सांगितलं आहे की सर्वदूर आत्मा भरून राहिलाय, तर तुमचा मध्ये छानबाई कशा करता, नाही नाही सगळीकडे भरून राहिलाय असं काही आम्हाला वाटत नाही. सज्जनांच्या मध्ये असं तुम्ही म्हटलात तर आम्ही मान्य करू, दुर्जनांच्या मध्ये कसा हो भरून राहील देव, म्हणजे हे आम्हाला काही हे तत्वज्ञान पटत नाही. हा अनुमान, हा तर्क ज्याच्यावर तो उभा करतो त्याला काय समजलंय म्हणून तो उभा करतो.
त्याला काय वाटतं आहे म्हणून तो उभा करतो. म्हणजे मला वाईट वाटतं त्या उद्धव ठाकरेंचं की प्रत्येकाने बिचाऱ्यांनी आपल्या अग्रलेखामध्ये लिहावं आणि या माणसाला नावं ठेवावी की काहीही म्हणजे लहान मुलगा सुद्धा असं विधान करणार नाही. अशी विधानं म्हणजे केवळ ते आपल्याकडच्या काही काही म्हणी सुंदर आहेत. अगं अगं म्हशी मला कुठे नाही. त्या म्हशीच्या शेपटाला धरून पळतोय पण हा म्हशीलाच विचारतोय मला कुठे नेशी. कसं आहे म्हशीचं शेपूट तर सोडायचं नाहीये आणि पुन्हा मी वेगळा बसतो. काय म्हणजे त्यांनी सांगितलं की या तत्वज्ञानामध्ये सुद्धा की ते सांगतात आपल्याला की तत्व सुटलं की तिसरी फजितीच आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलंय की तिसरी फजिती करू नये. आपण आपली फजिती करून घेऊ नये. कुठं राहावं आपण? तत्वात राहावं. व्यवहार कशात करावा? प्रकृतीत करावा. आणि तिसऱ्या भानगडीत आपण पडू नये. या जगाच्या उपाधी आणि नसते उद्योग आपण आपल्याशी जोडून घेऊ नयेत. म्हणून ते अनुमान तिथे येतात. अनुमान त्यातून निर्माण. पण सगळा व्यवहार प्रकृतीतच आहे. तो केलाच पाहिजे आणि आपल्याला करायचाच आहे. तत्व आपल्या अंतःकरणामध्ये जाणल्याने कोणाला फरक पडत नाही. अंतरंगात तुम्ही काय ठेवलं याचा लोकांशी काय संबंध आहे? राजा जनक आहे तरी तत्वज्ञ आहे. घरामध्ये पोरं बाळं उपाशी मरतायत, तुकाराम महाराज जर का संत आहे तरी तत्वज्ञच आहे. काही फरक पडला नाही. प्रकृतीच्या दृष्टीने तिथे जनक राजाच्या ठिकाणी त्याचं एवढी सेवा करणारी मंडळी आहेत. एवढा राजा ऐश्वरी उपभोगतोय आणि तुकारामांची बायको बिचारी एक मापटभर ज्वारी करता 10 घरं भीक मागते. काय फरक पडतो? तत्ववेत्याला अंतःकरणामध्ये काय स्वीकारलं आहे या स्वीकृतीत काही फरक पडत नाही. राज्य हातात आहे म्हणून पडत नाही आणि दारिद्र्याने पिडलेलं आहे म्हणून पडत नाही. ते म्हणाले अंतरंगामध्ये असणारं जे तत्व आहे ते कधी सुटू नये. व्यवहार प्रकृतीतला कधी विसरू नये. प्रकृतीमध्ये व्यवहार झाला. तुकाराम महाराजांच्या घरी शिवाजी महाराजांनी एवढं पाठवलं नजराणा. बायकोला वाटलं कधी नव्हे ती एवढ्या साड्या एवढे कपडे दागिने मुलांना चांगले कपडे बिचारीने घातले सगळ्या त्यांच्या अंगावर. आपण अंगावर दागिने घाल. तुकाराम महाराज म्हणले विष आहे ह्या आपल्याला काय करायचं टाकून द्या. याची आपल्याला काही गरज नाही. हे स्वीकारण्या या प्रकृतीतला व्यवहार आपल्याला जो करायचा आहे तो काय करायचा आहे हा आपला आपण ठरवायचा. माझं जीवन या जगामध्ये मी कसं जगायचं आहे. समर्थ म्हणतात मी माझं ठरवायचं आहे. या जगातून मला काय घ्यायचं आहे आणि या जगातून काय घ्यायचं नाही माझं मी ठरवायचं. किती घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे, त्याचा कसा उपभोग घ्यायचा आहे, त्याचा कसा उपयोग करायचा आहे, त्याच्या मागची भूमिका काय आहे, त्या सगळ्याचा माझा विचार आहे. तर इथे ते सांगतात आपल्याला अनुमाने संदेही पडतो काही एक. काही लोक आपल्या डोक्याचा तर्क लढवतात. नका लढवू म्हणाले. या प्रकृतीमध्ये देवाने आपल्याला काय दिलं आहे, आपल्याला काय वापरायचं आहे, आपल्याला काय खर्चायचं आहे 3 कॉलम करा आणि लिहून काढा की त्यांनी आपल्याला काय दिले, आपण काय वापरायचं, काय टाकायचं ठरवा आणि आपल्या जीवनाची घडी त्याच्या दृष्टीने बसवा. निसंदेह अर्थ चालिला तरी आत्मा निसंदेहची झाला. आमच्या मनामध्ये जर संदेह नसेल त्या लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्ट आली, लिफ्टमध्ये चढ बंद तर नाही ना पडणार. मध्येच अडकून पडलो तरी काय हो ही दरवाजे कोणाला बाहेर आवाज सुद्धा जात नाही. आम्ही ठणठण ओरडलो तरी कोणाला कळणार नाही आम्ही लिफ्टमध्ये अडकलो. मेटलचे दरवाजे पक्के बंद होतात, काही पत्ता लागत नाही. अरे पण ते लिफ्ट बंद पडेल, मी अडके नाही, कशा करता पाहिजे हा विचार. पण प्रत्येक वेळी विचार हाच. काहीही करायला निघाला की पहिल्यांदा संदेह. ज्याचा आत्मा संदेहात पडतो म्हणजे ज्याचा विचार संदेहात पडतो त्याचं जीवन संदेहात पडतो. ज्याचा अर्थ निसंदेह असतो तो जाऊन पोचतो. त्याला जे प्राप्त करायचे ते मिळतं. त्याला ज्याची आवश्यकता आहे ती आवश्यकता त्याची पूर्ण होते. निसंदेह अर्थ चालिला तरी आत्मा निसंदेहची झाला. अनुमान अर्थे झाला अनुमान रूपी. आणि काहीतरी अनुमान काढत राहिला की मग त्या अनुमानाप्रमाणे त्याला त्याचा जो भोग आहे तो भोगावा लागतो. नवरसिक अर्थ चाले श्रोते तद्रूपची झाली. मला नवरसामध्ये काव्य आहे आणि त्या काव्याचा आम्ही आस्वाद घेतोय. आमचं सगळं मन त्या नवरसामध्ये
भरून गेले, आम्हाला आनंद वाटतो. पण म्हणाले एखादा आवाज नाही तर जत्रा यासारख्या मासिकामध्ये लिहिणारा एखादा लेखक आला आणि तो त्याचं काहीतरी एंटरटेनमेंट करायला लागला आमच्यासमोर करमणूक, तर ती करमणूक ज्या दर्जाची आहे त्या दर्जाशी माणसं एकरूप होतात. नाही तर टी व्हीवरती इतक्या खालच्या पातळीवरच्या सिरियल्स लोक बघतात कशी? त्याचं कारण असं की हा नियम आहे समर्थांनी सांगितलेला की जो अर्थ डोळ्यापुढे आला त्या अर्थाशी तद्रूप झाला. जे डोळ्यापुढे आलं ते बरं वाटायला लागतं हळूहळू. म्हणजे आपण आपली सभ्यता जी होती आजपर्यंत, कुठलाही आनंद प्रकट करण्याची, कुठलाही निषेध प्रकट करण्याची, असे तू हिमाचल आपल्याला ती सभ्यता आता दिसत नाही. ना राजकीय पातळीवर दिसते, ना सामाजिक पातळीवर दिसते, ना बॉलिवूड, ना कुठे कुठे दिसते. कुठेही आपल्याला सभ्यता बघायला मिळत नाही की ज्या सभ्यतेला एक काही संपन्न अभिरुची आहे. सुटलंय. त्याचं कारण काय की आत्मा रोज हेच पाहतोय. जो धिंगाणा तो पाहतो त्याच्यातच त्याचं मन रमतं, तेच त्याला बरं वाटायला लागतं. तशाच प्रकारे तो व्यवहार करायला लागतो. म्हणजे सारखं जर टी व्हीवरती अशा सिरियल्स पाहिल्या की सेकंदाला तुम्ही फक्त हेच म्हणणं नाही मला अगदी खूप बरं वाटलं, नाही अगदी टेक केअर की सारखं म्हणजे व्यवहारामध्ये कोणी टेक केअर म्हटलं नाही की संपलं. म्हणजे मी आपल्याला सांगते, चांगल्या मोठ्या मोठ्या राजकारणी लोकांच्या घरातल्या मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत की माझे बाबा मला टेक केअर म्हणायला नाहीत, त्यामुळे माझं मन घरात रमत नाही, मी घर सोडून चालले. कारण काही कशाचा परिणाम? आत्मा ज्याच्याशी रमतो त्याचा परिणाम. आत्म्याला आम्ही कशात रमवतो? तर त्यांनी इथे म्हटलं आहे की नवरसी अर्थ चाले, श्रोते तद्रूपची झाले, चाटपणे होऊन गेले चाटची जैसे. चाटपणे ज्याच्यामध्ये फारशी विशेष अशी काही अभिरुची नाही, ज्याच्यामध्ये हीन दर्जाची अभिरुची आपल्याला दिसते, त्या अभिरुचीशी सुद्धा माणसाचं मन एकरूप. आता काय ते हसवान हवा काय ते ज्या सगळ्या सिरियल्स आहेत त्याच्यामधले जर हवा हवा का काहीतरी तर हवा येऊ द्या. आता असे जे सगळ्या सिरियल्स मधले जर विनोद बघितले, त्या विनोदाला इतका खालचा दर्जा आहे आणि इतका उथळपणा आहे की त्या विनोदाने हसू येतं का नाही, कदाचित क्षणभर हसू येईल, पण अखंड जर हा संस्कार मनावर होत राहिला तर मनुष्याच्या ठिकाणी काही सभ्यता, काही आदर, काही चांगला विचार शिल्लकच राहणार नाही. कारण मनुष्य त्याला या विचाराचा हळूहळू काही वाटेनाच होतं. म्हणजे मी सांगते, माझी आई 88 वर्षाची आहे, या सिरियल बघताना आता हसताना तिलाही काही वाटत नाही. ती म्हणाली की आता काय म्हणाली, हे असला पोरकटपणाच बघायची सवय झाली, चला याच्यातच आनंद. म्हणजे शेवटी ते वय सुद्धा असं म्हणतात आपलं करमणूक पाहिजे ना, याच्याशिवाय दुसरी करमणूक मिळणं शक्य नाही, चला हीच करमणूक. म्हणजे आम्हाला इतके आम्ही आमच्या करमणुकीच्या आग्रहापासून दूर होतो. संबंधता सहज शक्य आहे. काय हीच करमणूक, एक नुसता स्विच ऑन केला की बघायला मिळतं. म्हणजे काय काय असे ना खायचं. म्हणजे त्यांनी इथे समर्थ त्याकरता म्हणतात, नवरसिक अर्थ चाले, श्रोते तद्रूपची झाले, चाटपणे होऊन गेले चाटची अवघे. जेव्हा काही वेडवाकडं बोलतात, आता आपण टी व्हीवरच्या मुलाखती बघतो, या पक्षाचा त्या काय बोलतात एकमेकांना वेडवाकडं, जे बोलतात ते आम्हाला ऐकायची सवय होते. म्हणजे अरे बापरे बरंच खमंग चाललंय, बरीच भांडणं चालली आहे, चाललंय. जैसा जैसा घडे संग तैसे गोहराचे रंग. आम्ही कसे झाला, आम्हाला त्यांनी शिव्या घातली, म्हणाले सरडा जसा रंग बदलतो तसा आम्ही ज्याच्या ज्याच्या सहवासात येतो तसा आमचा आत्मा रंग बदलतो. आणि म्हणून या कारणे उत्तम मार्ग पाहोन धरावा, म्हणून आम्ही चांगल्या मार्गाने जावं. उत्तम अन्ने बोलत गेले तरी मन अन्नाकारची झाले. आणि उत्तम अन्नाच्या विषयी जर चर्चा केली, नाही तर ते मध्ये त्या WWF सारखे कार्यक्रम असायचे, काय घाणेरडे पदार्थ ते खायला, आणि ते टीव्हीवरून दाखवायचं. अरे बापरे, ते बघून सुद्धा खाणाऱ्याच्या विषयी अन्नाविषयी किळस यावी, तिटकारा वाटावा. म्हणाले हे असं अन्नाच्या काय काय समर्थांना कळलं होतं मला माहित नाही. लावण्य वनितेचे वर्णिले तरी मन तेथेची बैसे, पदार्थ वर्णन अवघे किती म्हणून सांगावे. काय सांगू म्हणाले तुम्हाला की किती प्रकारचं वर्णन लोक करतात. म्हणून अंतरी समजावे होय किंवा नव्हे.
आम्ही काय स्वीकारायचं? तुम्हाला काय मी सांगू म्हणाले, कितीतरी असे विषय आहेत की ज्या विषयांच्या संबंधाने आपल्याला चर्चा करता येईल. पण म्हणाले तुम्हाला समजेल मला काय काय विषय आपल्या पुढे मांडायचे ते तुम्ही होशियार को इशारा काफी आहे, तुम्हाला समजेल म्हणाले मला काय सांगायचंय ते. म्हणून जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी सदृढ बैसले, हित अनिहित परीक्षिले परीक्षावंती. म्हणून परीक्षा करणारा मनुष्य आहे तो वेडवाकडं पाहायलाच जात नाही. तो परीक्षा करतो, आपल्या अभिरुचीचं काय आहे तेवढं स्वीकारतो, त्याच्या अभिरुचीचं जे नाही आहे त्याचा तो स्वीकारच करत नाही. या कारणे सर्व सांडावे, एक देवास धुंडावे, तरीच वर्म पडे ठावे काही एक. आता समर्थ त्यांच्या तत्वज्ञानाच्या भाषेत सांगतात. ते म्हणाले याकरता सगळं हे लौकिक व्यवहारातलं सोडून द्यावं, एक देवाला शोधावं, तरीच वर्म पडे ठावे काही एक. तरीच काही आमच्या हाताला लागेल, अन्यथा नाही. नाना सुखे देवे केली, लोके तयास चुकली, ऐसी चुकताच गेली जन्मवरी. नाना सुखे देवे केली, पुष्कळ सुख मिळालं, लोक त्याला चुकतची गेले, ऐसी चुकतच गेली जन्मवरी. पुष्कळ सुखाची अपेक्षा केली, पुष्कळ सुख प्राप्त झालं, काही सुख मिळालं नाही. जन्मामध्ये सुखाच्या मागे धावत राहिला, पण जितक्या सुखाची अपेक्षा केली तितकं काही सुख मिळालं नाही. सर्व सांडून शोधा मजला, ऐसे देवची बोलीला. देव म्हणाला अरे तुझ्याकरता पुष्कळ सुख दिलं, त्या सुखात रमलास, त्या सुखामधून काही मिळालं काही मिळालं नाही, पण सगळं सोड म्हणाले. या सुखदुःखाचे हिशोब माझ्याकडे आहे. लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा, लोकांनी काही देवाचं ऐकलं नाही. देवानी सांगितलं तुला थोडं सुख दाखवलं, तू आता माझ्याकडे वळ, थोडं जास्त दाखवलं माझ्याकडे वळ, वळत नाही म्हणाले. देवानी त्याला अनेक प्रकाराने आपल्याकडे वळवायचा प्रयत्न केला, पण लोक काही ऐकायला तयार नाही. म्हणून नाना दुःखे भोगी. देव बसलाय सुख द्यायला, पण त्याचं ऐकत नाही, मग आता दुःख भोगतात म्हणाले. सर्व काळ कष्टी होती, मनी सुखाची इच्छिती, परिते कैचे. मनात सुखाची अपेक्षा करतात, व्यवहार मात्र सुखाकरता करत नाही. देव सुखाचा व्यवहार सांगतो, तो ऐकत नाहीत. म्हणून उदंड सुख दया लागले, वेडे तयास चुकले, सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता. ज्याच्यामुळे उदंड सुख मिळणार आहे त्या सुखाच्या पासून वेडा वंचित होतो, दूर जातो, आणि म्हणाले आयुष्यभर सुख मिळावं सुख मिळावं याचा पाठपुरावा करत करत नुसता धावतच राहतो. म्हणाले शहाण्याने ऐसे न करावे, सुख होय तेच करावे, देवासी धुंडीत जावे ब्रह्मांडा पत्ते. या ब्रह्मांडात आणि ब्रह्मांडाच्या बाहेर दोन्हीकडे देवाला शोधत जावं. मुख्य देवची ठाई पडला, मग काय उणे तयाला. जे सुखाचं निधान आहे तो देवच आपण हाताशी धरला किंवा त्याच्याशी आपण एकरूप झालो तर मग काय उणं आहे. लोक वेडे विवेकाला सांडून जातात, पण लोक मात्र हा विचार करत नाही. विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख. यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे. यातलं काय मानायचं आहे ते आपण ठरवायचं. आम्हाला दुःखाचा मार्ग पाहिजे का सुखाचा मार्ग पाहिजे, कर्तव्य असं ओळखावे. कुणी हे निर्माण केलं हे ओळखावं, की त्यांनी मला जे दिलं आहे ते कशामुळे दिलं, का दिलं, असंच का दिलं, याचा विचार आम्ही आमच्या ठिकाणी करावा. आणि म्हणाले त्याला ओळखून करावा की तो मला अन्यायाने काही देणार नाही, तो मला अयोग्य काही देणार नाही. मग हे जे दिलं आहे ते कोणाचं आहे, माझंच आहे, हे त्याचं नाहीच आहे, माझंच कर्म आहे जे मी भोगतो आहे. आणि म्हणाले त्याचा विचार करावा माणसाने, पण यास विवेक म्हणावे. विवेक सांडिता व्हावे परम दुःखी. पण जर विवेक सोडला आम्ही तर आमची परिस्थिती ही आम्हाला अत्यंत त्रासदायक आहे. आणि आम्ही विवेकाने राहिलो तर आपण त्याच्यावरती एकच तोडगा करतो, भगवंता काय जे अनुकूल प्रतिकूल दिलंयस ते आत्ता दिलंयस ना, चला भोगून संपवतो, यातलं पुढच्या वर्षी काही ठेवू नको. आपल्या अज्ञातवासी नावाने आपले राजा केळकर म्युझियमवाले जे केळकर आहेत त्यांच्या ज्या कविता आहेत त्या कवितेत त्यांनी म्हटलंय की या जन्मात मला नुसती दुखणीच दुखणी. या दुखण्यानी आणि जीवनात येणाऱ्या कष्टांनी, मुलगा गेल्याचं दुःख त्यांना खूप झालं, राजा त्याच्याच नावाने ते म्युझियम केलंय ना, तर त्यांना त्याचं फार दुःख पडलं. सगळी दुःखच दिलीस देवा तू, पण मला बरं झालं, आता तू मला सगळी दुःख देऊन टाकली आहेस ना, ती सगळी आता या जन्मात मी भोगून टाकतो. आणि त्यांची एक कविता आहे की आता पुढचा जन्म जो मला येणार आहे ना, सुंदर मी होणार, माझं सगळं जे जीवन आहे ते सुंदरच असणार आहे, त्याच्यामध्ये आता यातलं वाईट काही शिल्लक राहणार नाही.
काय जे वाईट आहे ते भोगून मी या जन्मात संपवणार आहे. आता हा जन्म सगळं वाईट भोगण्याकरता आहे ना, तो वाईट भोगून संपवणार. पुढचा जन्म मला फक्त चांगलं देणारा असणार आहे. आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुकवू नये. विचक्षण शहाणा, शहाण्याने आपलं हित चुकवू नये. आपलं हित करा, आपल्या हिताचा विचार. माझ्या वाट्याला काय आलंय ते फक्त मला माहिती, आणि माझ्या वाट्याचं मी कसं भोगायचं आहे हे मला ठरवायचं, दुसरा नाही ठरवणार. म्हणून ते म्हणतात त्या कर्त्याला, त्या परमात्म्याला ओळखावं, आणि आम्ही आमच्या ठिकाणी आपल्या हिताचा विचार करून प्रत्यय कशाचा घ्यावा, तर त्या हिताचा प्रत्यय घ्यावा या निष्कर्षाप्रत येऊन त्यांनी हा समास संपवलेला आहे.